यांनी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलंय। आणि यानंतर आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, तलाठी भरती संदर्भात याच आठवड्यामध्ये मेरिट लिस्ट लागणार आहे। भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। टाटा इन्स्टिट्यूट कडून मंत्रालयामध्ये बैठक पार पडली आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। परंतु यानंतर आता तलाठी भरती संदर्भात याच आठवड्यामध्ये मेरिट लिस्ट लागणार असल्याचं समोर येत आहे। भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही अनियमितता झाली नाही असं स्पष्टीकरण टाटा इन्स्टिट्यूट कडून देण्यात आलेलं आहे। टाटा इन्स्टिट्यूटची मंत्रालयामध्ये बैठक पार पडली आणि त्यानंतर आता या भरती संदर्भातला जो मेरिट लिस्ट आहे ती देखील मेरिट लिस्ट याच आठवड्यामध्ये लागणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, मंत्रालयामध्ये जी बैठक पार पडली या बैठकीचे काय नेमके अपडेट आणि काय स्पष्टीकरण देण्यात येत आहे? अगदी पाहतो आपण तलाठी भरती प्रक्रिया भरती जी आहे त्या संदर्भामध्ये मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते। 200 मार्काचा पेपर आहे आणि 200 पेक्षा जास्त मार्क कसे मिळाले या संदर्भातला जो आहे तो विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि इतर जे आहे तो नेत्यांनी उपस्थित केला होता। आणि त्यानंतर आज मंत्रालयामध्ये टाटा इन्स्टिट्यूट आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये संपूर्णपणे जे आहे ती चर्चा करण्यात आली। मात्र कुठल्याही प्रकारचे मार्क जे आहेत ते जास्त वाढवलेले किंवा जास्त नाहीये, तो मूल्यांकन करण्याचा एक भाग आहे आणि त्यामुळे ते मार्क जास्त अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे कुठल्या प्रकारची अनियमितता झालेली नसून याच आठवड्यामध्ये जे आहे ते त्याची लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट लागली जाणार आहे आणि त्यानंतर या भरती प्रक्रिया आहे पुढची प्रोसेस सुरू होईल। जर आपण पाहिलं तर जवळपास 5,000 पदांसाठी ही भरती होती आणि 12 लाख अर्ज करण्यात आलेले होते। 12 लाख पैकी जवळपास 10 लाख उमेदवार जे आहे ते परीक्षेला बसले होते। त्यामुळे 10 लाख उमेदवारांचं भवितव्य होतं आणि त्यामुळे कुठेतरी महसूल विभागाने सुद्धा यावरती बारकाईने नजर ठेवलेली होती। त्यामुळे या आठवड्यामध्ये जे आहे ते मेरिट लिस्ट लागेल। मात्र यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळपास 500च्या आसपास हरकती आलेल्या होत्या आणि 500 हरकतीपेक्षा पैकी 24 हरकती जे आहेत ते स्वीकारलेल्या आहेत आणि त्यांना उत्तर सुद्धा देण्यात आलेलं आहे महसूल विभागाकडनं। त्यामध्ये सगळ्यात जास्त भगतसिंग यांच्या संदर्भामध्ये जास्त प्रश्न विचारले गेल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये ही मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर होईल। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या बातम्यांसोबतच चौफेर महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर अन्य काही